ओके, गुड मॉर्निंग. बघा, पुढीलपैकी खंडित कोणती? बघा, खंडित म्हणजे जिथं भागाकार क्रिया संपलेली आहे, बाकी शून्य आलेले आहे, अशा प्रकारच्या संख्येला आपण खंडित संख्या असं म्हणतो. आता इथं ओव्हरलाईन लिहिलंय ना, हा शेवटचा पर्याय पहा, ओव्हरलाईन लिहिलंय. तिथं फक्त असं समजा की 5 नंतर दशांश चिन्ह आहे पहा आणि 55 ही जी 2 अंकी संख्या आहे, त्याच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे. हा 3 नंबरचा पर्याय आहे. मग आता हा पहिला जर पर्याय तुम्ही पाहिला तर डॉट डॉट आहे म्हणजे भागाकार क्रिया संपलेली नाही, म्हणजे ही अखंडित आहे. इथं पण डॉट 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 आहे म्हणजे भागाकार क्रिया संपलेली नाही, अखंडित आहे. आणि इथं 55च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे म्हणजे 55 55 हे कायम येत राहणार आहे, म्हणजे हे सुद्धा अखंडित आहे. मात्र तुम्ही एकमेव चौथा पर्याय पहा, ह्याच्या पुढे कुठं डॉट डॉट नाही किंवा कोणत्या अंकाच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह नाही, म्हणजे या ठिकाणी ही खंडित अशी संख्या आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तर 4 आहे. समजते ना? ज्या संख्येत पुढे डॉट डॉट असतं किंवा ज्या संख्येत दशांश चिन्हानंतर अंकाच्या डोक्यावर आवर्ती सिम्बॉल असतं, रिकरिंग सिम्बॉल असतं, ती नॉन टर्मिनेटिंग असते. आता इथं आपल्याला टर्मिनेटिंग विचारलं, म्हणून टर्मिनेटिंगचं उत्तर पर्याय क्रमांक किती येत आहे तर 4 येते. बर, पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? आता ही पण संख्या लिहिताना बघा, आवर्ती चिन्ह मला मांडता आलं नाही, म्हणून मी ती कसं मांडलंय, 9 लिहिलंय पुन्हा दशांश चिन्ह आणि 165 ही जी 3 अंकी संख्या आहे का नाही, याच्या डोक्यावर पूर्ण आवर्ती चिन्ह असं समजा, म्हणजे 9.165 165 165 डॉट डॉट डॉट. दुसरा पर्याय 9.165. आता इथं पुढे कुठे आवर्ती चिन्ह नाही किंवा डॉट डॉट सुद्धा नाही. 0.9165 इथं सुद्धा आवर्ती चिन्ह नाही किंवा डॉट डॉट नाही आणि 91.65 इथं सुद्धा आवर्ती चिन्ह नाही किंवा पुढे डॉट डॉट नाही. आता इथे विचारलंय काय, अखंड आवर्ती. अखंड म्हणजे त्याच्यावर आवर्ती चिन्ह असायला हवं किंवा पुढे डॉट डॉट असायला हवं. मग डॉट डॉट किंवा आवर्ती चिन्ह असणारा फक्त एकच पर्याय आहे का नाही, पर्याय क्रमांक किती 1. हा, नेक्स्ट 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? आता इथं फक्त एक काम करा, इथं जो 0 नाही, ह्या शून्याच्या डोक्यावर असा आवर्ती चिन्ह आहे, टिंबाय लक्षात ठेवा, ते माझ्याकडून द्यायचं राहिलेलं आहे. आता सांगा पण, अखंड आवर्ती रूप कोणते या संख्येचं? कोणतीही, हा अगदी बरोबर. बघा 0.67 आहे, याच्या पुढे आपण कितीही झिरो देऊ शकतो लक्षात ठेवा. मग झिरोचं आवर्तन होतंय, झिरो ही संख्या पुन्हा येते, म्हणून झिरोच्या डोक्यावर आपण आवर्ती चिन्ह देऊ शकतो. मग असा हा पर्याय क्रमांक 3 आहे. असा हा पर्याय क्रमांक किती आहे 3 आहे. पुढीलपैकी परिमेय संख्या, आता हे फक्त स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे हे असं स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 10 वर्गमूळ 10. आता तुम्हाला सगळ्या संख्या ओळखता येत आहेत. 1.35 ही 5 परिमेय संख्या आहे. आता वर्गमुळात 5 अपरिमेय आहे, कारण 5 ही पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ अपरिमेय असतं. चौथ्या पर्यायात वर्गमुळात 10 आहे, 10 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ अपरिमेय असतं. आणि 3 नंबरची संख्या पहा, इथं दशांश नंतर कोणता अंक किंवा कोणती संख्या पुन्हा आलेली दिसत नाही, म्हणजे ही संख्या अखंड आहे पण आवर्ती नाही.
ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं पण आवर्ती नसतं त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतोय. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता ह्याचा अर्थ वर्गमुळात 25 स्क्वेअर रूट ऑफ 25 स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि ह्याचा अर्थ फक्त लक्षात घ्या 10.05 आहे. ओव्हरलाईन म्हणजे 0.05 याच्या डोक्यावर असं आवर्ती चिन्ह आहे. 0.5 च्या डोक्यावर काय आहे? आवर्ती चिन्ह आहे. बघूया कोण सांगते याचं उत्तर आपल्यापैकी. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. अपरिमेय विचारलेला आहे. 5 ही पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काय असतं? तर अपरिमेय असतं. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. पुढीलपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान बरं का. आता तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलेलं होतं सगळ्यात डावीकडे नैसर्गिक संख्याचा संच लिहायचा, पुन्हा पूर्ण संख्यांचा संच लिहायचा, पुन्हा पूर्णांक संख्याचा संच लिहायचा, पुन्हा परिमेय संख्यांचा संच लिहायचा आणि शेवटी वास्तव संख्यांचा संच लिहायचा. मग डावीकडून उजवीकडे जाताना ते विधान सत्य असतं, मात्र उजवीकडून डावीकडे येताना ते विधान असत्य असतं. म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते सत्य, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्णांक संख्या असते सत्य, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या असते सत्य, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही वास्तव संख्या असते सत्य. आता आपण ह्यातलं 1 नंबरचं उदाहरण वाचूया. सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. परिमेय संख्या डावीकडे आहे आणि वास्तव संख्या उजवीकडे आहे. डावीकडून उजवीकडे जाताना ते विधान सत्य असतं पहा. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य विधान आहे. आता दुसरं वाक्य सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात. आता क्यू हा परिमेय संख्यांचा संच आहे आणि क्यूच्या जोडीलाच अपरिमेय संख्यांचा संच घेऊया. अपरिमेय संख्यांचा संच आणि परिमेय संख्यांचा संच एका खाली एक लिहूया आणि अपरिमेयच्या उजव्या बाजूला वास्तव संख्यांचा संच आहे. मग डाव्या बाजूला अपरिमेय आहे आणि उजव्या बाजूला वास्तव आहे. डावीकडून उजवीकडे जाताना ते विधान सत्य असतं. सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात. हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे. आता हित पहा सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. वास्तव संख्या उजव्या बाजूला आहे आणि परिमेय संख्या डाव्या बाजूला आहे. उजवीकडून डावीकडं असं ज्यावेळेस वाचन होतं त्यावेळेस ते विधान चुकीचं असतं. म्हणजे हे विधान कसं आहे? असत्य आहे. आणि शेवटचं परिमेय आणि अपरिमेय यांच्यापासून वास्तव संख्यांचा संच तयार होतो. हे सुद्धा विधान सत्य आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय असत्य विधान आणि असत्य विधान पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतंय. बरोबर ना रे? हा ओके. वजा 507 व वजा 813 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? असा प्रश्न आहे. आता असं ज्यावेळेस उदाहरण तुम्हाला येईल त्यावेळेस ते काय करावं लागेल आपल्याला? दशांश चिन्हामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता हे वजा 507 आहे, याचं वजा चिन्ह आहे असं राहणार आहे. आता 5 ला 7 न भाग जाता मग आपण 0 पॉईंट लिहून 5 वर 0 देऊया. म्हणजे 50 झालं बघा. 50 म्हणजे काय रे? 7 7 49. राहिले किती? 1 एकावर 0 10, 7 1 7, 10 2 7 गेलं 3, 3 0 30, 7 4 28. बाद झाला. पण 3 दशांश स्थानापर्यंत या ठिकाणी याचं कन्व्हर्शन केलं. आता याचं दशांश रूप जसं काढलं तसं आता वजा 813 पण काढूया. वजा 813 अगोदर आहे असं वजा सिंबॉल देऊ,
0.5 लिहू कारण 8ला 13 भाग जाता मग 8 वर 0 घेतला 80. मग सांगा 13च्या पट्यात 80च्या अगोदरची संख्या कुठली? 13 राहिलं 2 तेव्हा घेतलं 0 20 13 एके 13 20तनं 13 गेलं की राहिलं 7 7 0 70 13 5 65. आता ह्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या ही ऋणच असणार आहे. त्यामुळं हा दुसरा पर्याय येणारच नाही आणि हा तिसरा सुद्धा पर्याय येणार नाही. आता आपल्याकडे फक्त दोनच पर्याय उरलेत. आता इथं उत्तर असताना 0 पॉईंट असा आहे पहा. म्हणजे हा काय असणार आहे? हे वजा चिन्ह जर आपण बाजूला ठेवलं तर हा छेदाधिक अपूर्णांक असणार आहे. मग आता हा पर्याय सुद्धा चौथा येणार नाही. एकमेव पर्याय क्रमांक 1 उरलं वाटल्यास ते करून बघूया आपण. हे वजा चिन्ह मी तसं ठेवलं 13ला भाग जाता मग 0 पॉईंट लिहिलं 130 झालं. मग 21च्या पड्यात 130च्या अगोदरची संख्या सांगा. 21 किती रे? 21 126 राहिले किती? 4 त्यावर घेतले 0 21 एके 21 19 राहिलं त्यावर घेतलं 0. आता 21च्या पाड्यातील 190च्या लगेची संख्या सांगा. 21 190. 21 90. मग आता ही जी संख्या आहे का नाही ही ह्या दोघांच्या दरम्यान दिसते का नाही रे? बघा पण तुम्ही. हा म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 1 असं आहे. हा नेक्स्ट. हा आता पहा 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? आता 13/7 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करू. 7 एके 7 13तून 7 गेलं उरलं 6 आणि छेदात 7. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरून आपल्याला लक्षात येतंय की ही संख्या 2च्या लगतची आहे. हे जवळजवळ 2च्या जवळ आहे. म्हणजे 13/7 च्या लगतचा पूर्णांक आपण 2. आता 2 घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर 2 मधून 13/7 वजा करावं लागेल. 2 म्हणजे 2/1 आणि त्यातून आपण काय करूया? 13/7 मायनस करूया. आता हा तिरकस गुणाकार करून बघा. 7 दुनी 14 13 एके 13 आणि छेदाचा गुणाकार 7 एके 7 आणि वरच्या जर वजाबाकी केली 1 येणार खाली 7 येणार. म्हणजे याचं उत्तर किती येतंय? 1/7 म्हणजे पर्याय क्रमांक 1. समजलं का तुम्हाला काय? लगतची पूर्णांक संख्या 2 आहे. त्या 2 मधून 13/7 काय करायचं? तर मायनस करायचं होतं. नेक्स्ट 2/4 वजा 5/-9 7/-3 आणि वजा 6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? उलट फार सोपं. हे 4 नंबरची संख्या मी घेऊन बघतो. 4 नंबरची वजा 6/2 वजा 6/2. आता मला वाटतं 6ला 2 ने निश्चित भाग जातोय. 2 6 आणि वजा 3 ही काय आहे? पूर्णांक संख्या आहे. बाकी पहिल्या पर्यायात 1/2 येते. 1/2 म्हणजे 0.5 आणि 0.5 ही पूर्णांक संख्या नसते. दुसऱ्या मध्ये 5/9 5ला 9 न भाग जात नाही पूर्ण. 7ला 3 न जात नाही. त्यामुळं एकमेव वजा 7/2 ला जर संक्षिप्त रूप दिलं तर पूर्णांक संख्या येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 2. बरोबर आहे ना? हो सर. नेक्स्ट. आता इथे मी व्यवस्थित लिहितो. स्क्वेअर रूट ऑफ 21
म्हणजे असं आपण लिहूया, वर्गमुळात 21, दुसरी संख्या आहे ती 4, तिसरी संख्या स्क्वेअर रूट 144 आणि शेवटची संख्या आहे 5.1. यांचा आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे. एक अंदाज तुम्हाला बरं का, 144 वर्गमूळ किती असतं रे? म्हणजे 144 कोणाचा वर्ग आहे? 12चा आहे. आता 21चं वर्गमूळ साधारणतः किती असतं? आता हे तुम्हाला माहित पाहिजे. 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. म्हणजे 16चं वर्गमूळ किती? 4. 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे 25 वर्गमूळ 5. आता 21चं वर्गमूळ हे 16 आणि 25च्या वर्गमूळाच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर 4 आणि 5च्या दरम्यान असणार आहे. आपण अंदाजे घेऊया. समजा मी 4.3 घेतला अंदाजे घेतलंय. 4 आणि 5च्या दरम्यानच असते. ही काही ऍक्युरेट किंमत नाही, परंतु आपण अंदाजे घेतलेली आहे. आता उत्तरचा क्रम लिहिताना अगोदर मोठी संख्या लिहावी लागेल. म्हणजे अगोदर 12 येणार, त्यानंतर 5.1 येणार, त्यानंतर 4.3 येणार आणि त्यानंतर 4 येणार. हा उतरता क्रम. आता 12 म्हणजे वर्गमुळात 144 अगोदर. 12 म्हणजे काय? वर्गमुळात 144 अगोदर येणार. पुन्हा 5.1 2 नंबरला येणार. त्यानंतर 4.3 4.3 हे 21चं वर्गमूळ आपण अंदाजे घेतलेला आहे. आणि शेवटी 4 येणार आहे. मग असा पर्याय बघा, स्क्वेअर रूट 144, 5.1, स्क्वेअर रूट 21 आणि 4. मला वाटते याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. बरोबर का? हो सर. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमुळे टिंबटिंब संख्या असतात. किती सोपं आहे रे, कोण सांगते याचं उत्तर? पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमुळे काय असतात? अपरिमेय. अपरिमेय असतात. अपरिमेय. आणि प्रत्येक अपरिमेय संख्या वास्तव संख्या असते. त्यामुळे याचं उत्तर वास्तव संख्या सुद्धा असू शकतं. आणि तुम्हाला सांगताना सांगितले 2 अचूक पर्याय निवडा, आहे की नाही? त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. मी शेवटचं 2 गणितं लावत पुढे घेणार आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती? मला तुम्ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगू शकता का रे? सांगता येत नाही ना. -1. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1. आता यांची बेरीज किती येणार मग? या दोघांची बेरीज किती येणार? 0. अगदी बरोबर. 0. कारण नियम कुठला वापरला? जर 2 संख्यांची विरुद्ध चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. मग 1 आणि 1 ची वजाबाकी 0. चिन्हांचा प्रश्नच येत नाही. म्हणून 12चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. नेक्स्ट, 243/17 या संख्येचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते? आता हे तुम्हाला करावं लागणार आहे बरं का. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? 17चा पाढा असायला हवा. मग 243/17 एक साधारणतः सुरुवातीचा मी करतो, पूर्ण करत नाही. 17 एके 17, 24 17 गेल्यावर किती राहिलं? 7 राहिला. वरून घेतला 3. 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक किती रे? 17 चौक 68. 68. बरोबर. आता किती बाकी उरली? 5. आता दशांश नंतर आपण किती 0 घेऊ शकतो, का नाही?
त्यामुळे इथे वर दशांश देतो मी वेगळं घेतो. बोला 17 दुनी 34. 50 34 वजा करा. किती वाजता केली 16. पुन्हा 17 9 किती 17 9 153. 153 153. वजा किती आली 7. 7. करून घेतला 0. पुन्हा 17 चौक 68. राहिलं 2 वरून घेतला 0. पुन्हा 17 एके 17. 17 राहिलं 3 त्यावर घेतलं 0. पुन्हा 17 एके असं येत राहणार बघा. आणि एक अंदाज करायचा 14.29 कुठल्या पर्यायात आहे रे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढं प्रत्येक परिमेय संख्येचं दशांश रूप टिंबटिंब असते. काय रे उत्तराचं? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अखंड असते व आवर्ती पण असते. प्रत्येक परिमेय संख्येचे जे दशांश रूप आहे अखंड व आवर्ती असते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती येईल असा प्रश्न आहे. आता 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगा. 2. बघूया कोण 2 अंकी सांगितले ना 2 अंकी 10. बरोबर. मी लिहितो इथं 10. 2 अंकी सर्वात लहान धन पूर्णांक संख्या. आणि पुढं 2 अंकी मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगा. मोठ्यात मोठी 99. ऋण पूर्णांक संख्या वजा 10. अरे बघा आपण पूर्णांक संख्यांचा संच लिहिताना असं लिहितो बघा डॉट 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 शेवटी -3 -2 -1 0 1 डॉट डॉट डॉट. आता -3 आता डावीकडे तुम्ही जा बन -3च्या -4 -5 -6 -7 -8 -9 आणि -10. -10 ही मोठ्यात मोठी येणार ऋण पूर्णांक संख्या. मग यांची तुम्हाला बेरीज विचारली म्हणजे 10ची आणि -10ची बेरीज येणार एकाचं चिन्ह धनावर एकाचं नाही म्हणजे वजाबाकी करायची ना. 0. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 0. हा नेक्स्ट वर्गमुळात 71 ही टिंबटिंब व टिंबटिंब संख्या आहे. अपरिमेय व आता वास्तव. 71 ही वास्तव. कारण पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ अपरिमेय असतात म्हणून अपरिमेय. आणि प्रत्येक अपरिमेय संख्या वास्तव असते म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. 127 ते 13 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? आता हे मी सोडवून पाहिलं बरं का. सर पर्याय क्रमांक 2. आता मला पण असं वाटतंय की ही संख्या परिमेय आणि वास्तविक येतं दोनाचं पर्याय. कारण 127 ही पूर्णांक संख्या आहे आणि 13 ही गुणोत्तर पूर्णांक संख्या आहे म्हणून व्याख्यानुसार ही परिमेय संख्या होती.
थोडा तुमचा आवाज येतोय. तुम्ही मोबाईलवर हा भागाकार करून मला सांगा रे एक जणांनी. दुसरा मोबाईल आहे का तुमच्या घरामध्ये? कॅल्क्युलेशन करायला जास्त वेळ लागेल याच मला सांगा मोबाईलवर कोणातरी करून भागाकार हा दशांश चिन्हात. सांगा कोणी? नऊ हा नऊ सांग. 9.4 7692 असं भागाकार येतोय. थांबा मला थांबवायचं. 7692 पुढं 30 हा तीन पुढं अजून सांगतो. 7692 ब्याण्णव 30 म्हणजे ही संख्या रिपीट होते. हा मग मला काय सांगायचंय बघा ही 6 अंक आहेत का नाही 76 92 30 इथं पण 76 92 30 आहे इथं पण 76 92 30 आहे म्हणजे ही जी 6 अंकी संख्या आहे त्याच्या डोक्यावर आपण आवर्ती चिन्ह लिहितो आणि ज्याच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह असतं ती परिमेय संख्या असते याचा अर्थ या संख्येचं दशांश रूप कसं आहे अखंड व आवर्ती आहे म्हणून ती परिमेय संख्या आहे आणि प्रत्येक परिमेय संख्या वास्तव असते म्हणून पर्याय 3 पण बरोबर आहे पण त्यांनी उत्तरात पर्याय क्रमांक 1 आणि 3 दिले त्यामुळे मला तिथं थोडी संदिग्धता वाटते बरं ठीक आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता इरॅशनल नंबर कोणता पर्याय येतोय पहा बरं आता पहिला पर्याय मी इथं लिहून दाखवतो वर्गमुळात 3 327 13 3 पॉईंट काय दिलाय बघा 10 54 76 89 डॉट 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 आता इथं रिकरिंग सिम्बॉल आलाय त्यामुळे ही ह्यात एक संख्या तर परिमेय आहे त्यामुळे हा अपरिमेयचा समूह येऊ शकत नाही तिथं पण रिकरिंग आलंय म्हणजे त्यामध्ये सुद्धा परिमेय संख्या आहे तिथं पण रिकरिंग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा परिमेय संख्या आहे मग आता पहिला जो पर्याय आहे पण मला काय म्हणायचे तिथं ठीक आहे की वर्गमुळात 3 ही अपरिमेय आहे ही शेवटच्या मध्ये एखादा अंक किंवा संख्या पुन्हा येत नाही म्हणजे ही सुद्धा काय आहे अपरिमेय फक्त मगाशी आपण हाच अपूर्णांक घेतला होता ना ह्याच्यामध्ये 127 13 होता होय तोच होता घ्या आणि ती संख्या इथं घेतली मग मगाशी आपण ती संख्या कशी घेतली होती परिमेय घेतली होती त्यांनी अपरिमेय घेतल्यामुळं त्यांनी हा पहिला पर्याय दिलेला आहे पण आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार 2 नंबरची संख्या परिमेय येते ठीक आहे हा पण संदिग्ध प्रश्न थोडा वाटतोय नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया अरे माईक कुणाचा चालू आहे माईक बंद करा हा ओके ज्यावेळेस तुम्हाला काय उत्तर द्यायचे त्याच वेळेस माईक चालू करायचा म्हणजे बाकीच्यांना काही डिस्टर्ब होणार नाही पुढील पैकी कोणती संख्या परिमेय नाही कोण सांगते याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 रुद्रशिंग कोण सांगते कारण काय क्रमांक 4 कारण काय क्रमांक 4 कारण त्यात शून्य आहे. कारण आपली व्याख्या अशी आहे बघा सुरुवातीला मी व्याख्या लिहून दिली पी ही पूर्णांक संख्या असेल व क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर पी छेद क्यू या पूर्णांकाला काय म्हणतात परिमेय संख्या म्हणजे अंशातील संख्या पूर्णांक असायला हवी आणि छेदातील संख्या शून्येतर म्हणजे शून्य नसणारी पूर्णांक संख्या असायला हवी इथं अंशामध्ये पूर्णांक संख्या आली पण छेदामध्ये शून्येतर पूर्णांक नाही हे तर नेमकं शून्य आले म्हणून या ठिकाणी ही परिमेय संख्या नाही ठीक आहे नेक्स्ट परिमेय व अपरिमेय या सर्व संख्या टिंबटिंब संख्या असतात मला झालंय परिमेय आणि अपरिमेय या संख्यांचा मिळून काय तयार होतो
तर वास्तव संख्यांचा संच तयार होतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती 3 असं आहे. हे 20 प्रश्न सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन 7, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता यापूर्वी सुद्धा याचं स्पष्टीकरण मी दिलं होतं. आता यापासून 6 संख्या तयार होणार. बघा 3 अंक असलं की ह्या 3 अंकांचा गुणाकार करायचा. म्हणजे इथं किती संख्या तयार होणार? 6 संख्या तयार होणार. आता 6 संख्येमध्ये 3 संख्येच्या स्थानी 7 असणार, 2 संख्येच्या स्थानी 7 असणार, 2 संख्येच्या स्थानी 2 असणार आणि 2 संख्येच्या स्थानी किती असणार? 5 असणार. मग आपण काय करूया? त्या 7, 2 आणि 5 ची बेरीज करून त्याची दुप्पट करूया. किती ते उत्तर सांगा? 7 आणि 2 9 आणि 9 आणि 5 किती 14 आणि 14 आणि 14 28 येते. आता ह्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज करताना मग काल सांगितलं होतं 28 घ्यायचं, पुन्हा त्याच्यावर 0 म्हणजे 280 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 28 असं घ्यायचं. आता बेरीज करूया आपण. 8 8 2 10 5 चला 1 8 2 10 आणि 1 11 5 चला 1 आणि 2 1 3 म्हणजे याचं उत्तर 3108 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते. हे समजलं काय? हे महत्वाचं आहे आताच. हो सर. ज्या संख्या तयार झाल्या त्या 6 3 अंकी संख्येची बेरीज करायला वेळ जातो. मग अशा प्रकारची जर क्लुप्ती वापरली तर आपल्याला 1 मिनिटाच्या अगोदर हे गणित सुटू शकतं. आता पुढचा प्रश्न आहे बघा. 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती? एक अंक एकदाच वापरायची बरं का. आता सर्वात लहान विचारलं का नाही की नेहमी चढता क्रम लिहायचा. म्हणजे 0 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 6 पर्याय क्रमांक 3. बघूया आपण 3 की 4. आता काय झालं इथं 4 अंकी संख्या बनतच नाही. त्यामुळे आपण 3 आणि 0 ची अदलाबदल करू. म्हणजे आधी 3 घेतो नंतर 0 घेतो ना. 6 आणि 7. आता आपल्याला विचारली समसंख्या. समसंख्येचे एकक स्थानी कधीही 7 नसतं. त्यामुळे आपण 7 आणि 6 ची पुन्हा अदलाबदल करूया. 7 घेऊया नंतर 6 घेऊया. म्हणजे याचं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3. 4 कोणी सांगितलं नाही. आपल्याला काय काढायचे आहे तर समसंख्या काढायची. मग समसंख्या त्यामध्ये एकक स्थानी 6 असतं, 7 कधीही नसतं. म्हणून पर्याय क्रमांक 3च बरोबर आहे. पुढचा प्रश्न 3 5 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी. आता यातली सर्वात मोठी संख्या कुठली येणार आहे? 573. 573. 753 येणार ना सर्वात मोठी. उतरता क्रम लिहायचा अंकांचा. आणि सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे? सर्वात लहान 357. तिथं चढता क्रम लिहायचा. मग काढा वजाबाकीची. 396. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा नेक्स्ट 4 पुन्हा आपण फुली केली. 5 6 पुन्हा फुली केली आणि 3. ही जी 6 अंकी संख्या आहे यात फुलीच्या जागी सारखेच अंक आहेत बरं का. फुलीच्या जागी
सारखेच पर्याय आहे. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा बरोबर, पर्याय क्रमांक 4. आता स्पष्टीकरण सर्वांसाठी सांगतो. फुलीच्या जागी सारखाच अंक आहे. आता बघा, हा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, दश सहस्त्र स्थानचा अंक आहे. दश सहस्त्र स्थानचा अंक आहे आणि या फुली ही दशक स्थान आहे, म्हणजे 10. आता आपण ह्या 10,000तून जर 10 मायनस केलं तर वजाबाकी किती तरी 10,000मधून जर 10 वजा केलं तर वजाबाकी किती 9,990 इतकी येते पहा. 9,990 इतकी. मग आता स्थानिक किमतीतील फरक किती आहे बघा, 79,920 आहे. मग मला सांगा 9,990 ला कशानं गुणल्यानंतर गुणाकार 79,920 येईल, हे आपल्याला काढायचंय. एक अंदाज करून बघायचा. आता जे पर्याय आहे तिथं फुलीच्या जाग्यावर डावीकडून 2 नंबरचा अंक बघा 7, 5, 3, 8 घेतले. आता मी काय करतो इथं 8 अंक घेऊन बघतो इथे का गुणाकार बघा. 800 8 9 72 चला 7 8 9 72 7 79 चला 7 8 9 72 7 79 अगदी गुणाकार बरोबर जुळला. म्हणजे आपण या फुलीच्या जागेवर 8 अंक ठेवायचा आहे. फुलीच्या जागेवर कुठला अंक ठेवायचा आहे तर 8 अंक ठेवायचा आहे. आता मग ह्या फुलीच्या जागेवर मी 8 अंक ठेवला, ह्या फुलीच्या जागेवर 8 अंक ठेवला. कुठली संख्या बनते बघा. आता मग तुम्हीच बघा, 48 56 83 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय येते 4 येते. समजलं का तुम्हाला हे? हो सर. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. ओके. जिच्यात 8 व 0 हे अंक नाहीत व इतर अंक एकदाच वापरले आहेत अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहा. बघा 8 आणि 0 हे 2 अंक घ्यायचंच नाहीत. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे आपण उतरता क्रम लिहू. 9 नंतर 8, पण 8 घ्यायचं नाही. पुन्हा 7, 7 नंतर 6, 6 नंतर 5 आणि 5 नंतर 4. आहे का हा पर्याय बघा? आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. 97,654. आता आपण याच्यासाठी मात्र काय घेऊया, पोल घेऊया. बघू 6व्यासाठी आपण पोल घेतोय. फास्ट 5 सेकंद उरले. 4 3 2 वेळ संपलेला आहे. 57 विद्यार्थी जॉईन आहेत. पैकी 46 विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तर सबमिट केलं. त्यापैकी 26 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. आपण बघूया. फर्स्ट रँकला अथर्व गोरे, सेकंड रँक सानिया आतार, थर्ड रँक यशोदीप सुपनेकर, आराध्या शिंदे, समाधान आव्हाड, अनुज भुजबळ, रुद्र शिंदे, आर्यन हुलगे, समृद्धी भोसले, अनुष्का कसबे, साहिल जगदाळे, चैतन्य कुलकर्णी, स्वरांजली जाधव, रोहन गोरे, पूर्वी पाटील, अनुष्का जगताप, आर्या श्रेया, सई डस,
सिद्धी ढोक, वैष्णवी शहाणे, महिमा कसबे, अर्जुन देशमुख, मधुराज चव्हाण, शिवम पवार, समृद्धी शिंदे आणि स्वरांजली खाबाले एवढ्या विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. आता मी एक्सप्लेन करतो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होतं. आणि 4 कसं. आता हा जो दशांश पूर्णांक आहे 8ची स्थानिक किंमत बघा, मी 8च्या 8 लिहितो आणि बाकी मागं सगळं 0 देतो. बघा मागं सगळं काय देतो, 0 देतो. आणि दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणजे 8ची स्थानिक किंमत 0.008 आलं. आणि ह्या दशांश पूर्णांकात बघा 4च्या जागेवर मी 0 लिहितो आणि 8च्या जागेवर 8 लिहायचं, पुढच्या 9च्या ठिकाणी काहीच लिहू नका. आणि या दोघातला फरक काढताना ही संख्या मोठी आहे, मग किंवा 9च्या जागी आपण असं 0 लिहू शकतो. मग 0.080 यामधून 0.008 आपण मायनस करूया. बघा इथं 2, इथं 1, इथं 7, इथं 0 आणि इथं 0, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. सर्वांना समजतंय का? मला सांगा, हे कळलं का? बऱ्याच जणांचं हे उदाहरण चुकलं. तुम्हाला महत्वाचं फरक काढता येतो, परंतु तुम्हाला त्या अंकाची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. पूर्णांक संख्येतील स्थानिक किंमत पटकन काढता येते, मात्र दशांश पूर्णांकामध्ये आपल्याला स्थानिक किंमत काढताना चूक होते. ती चूक टाळा फक्त. आता जो पुढचा प्रश्न आहे याच्यासाठी पण मी पोल घेणार आहे, तोपर्यंत तुमचा माईक बंद करतो. 1च मिनिट वेळ देतो 7वीला सुद्धा. ईश्वरी देशमुख, समृद्धी भोसले आणि सोहम माने. नाहीये तुम्हाला आवाज येतोय का मला? सर. हो. हो प्रश्नच नव्हता तिथं. सर प्रश्न आता दिसत प्रश्न नव्हता. प्रश्न दिसत नव्हता. 6वाच प्रश्न काय दिसत झाले? थोडं इंटरनेट तरी प्रश्न दिसत नव्हता. काय झालंय, आता माझं 4.35 GB संपलं. मी तर वापरलंच नाही. सकाळी थोडं लॅपटॉपच वापरला होता, त्यावेळेस लॅपटॉप अपडेट करताना सगळंच नेट संपलंय. मला चालतं इंटरनेट इश्यू, म्हणजे नेटच संपलेलं दिसतंय. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, माझा आवाज हो येतोय सर. तुम्हाला? येतोय सर. बरं थांबा, मी व्हाईट बोर्डवर लिहितो. बघू व्हाईट बोर्डवर तर तुम्हाला दिसतंय का? अर्जुन
सर